ही कथा आपल्याला एका कोल्ह्याची आणि द्राक्षांची गोष्ट सांगते. कोल्हा आणि द्राक्षे. एका दुपारी एक भुकेलेला कोल्हा जंगलात अन्नाच्या शोधात फिरत होता. फिरता फिरता तो एका बागेत पोहोचला. तिथे त्याला एका वेलीवर रसा पिकलेल्या द्राक्षांचे घोस लटकताना दिसले. द्राक्षे बघून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो स्वतःशीच म्हणाला, किती सुंदर द्राक्षे आहेत. ही खाऊन माझी भूक नक्कीच भागेल. तो द्राक्षांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरात उडी मारू लागला, पण द्राक्षे खूप उंचावर होती. त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. खूप उंच उड्या मारल्या, पण प्रत्येक वेळी त्याचे प्रयत्न अपयशी ठरले. बराच वेळ प्रयत्न करून तो पार थकून गेला. शेवटी जेव्हा त्याला समजले की आपल्याला ही द्राक्षे मिळणार नाहीत, तेव्हा तो तिथून निघून गेला. जाता जाता तो नाक मुरडून स्वतःशीच पुटपुटला, द्राक्षे आंबटच आहेत, मला ती नकोत. या कथेचे तात्पर्य. काही लोक जेव्हा एखादी गोष्ट मिळवू शकत नाहीत, तेव्हा ती गोष्ट वाईटच आहे असे म्हणू लागतात. यालाच मराठीत आपण कोल्ह्याला